नमस्कार, मी रिसर्च ॲनालिस्ट अमित पांडे तुमच्या सगळ्यांचं प्रॉफिट युनीच्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे येणाऱ्या पुढच्या एक आठवड्यामध्ये मार्केटमध्ये काय मोमेंटम होऊ शकते, मार्केट कुठपर्यंत जाऊ शकते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की 15 ऑगस्टला गुरुवार आहे आणि त्या दिवशी मार्केट बंद असणार. तर निफ्टीची एक्सपायरीसुद्धा बुधवारी आहे 14 ऑगस्टला. तर छोटासाच एक टाईम आहे, म्हणजे एक दिवस कमी आहे. तरी पण या कमी दिवसामध्ये मार्केटमध्ये एक मोमेंटम जे आहे ते होऊ शकते, कारण निफ्टी बँक निफ्टी मे बी एक्सपायरी एकाच दिवशी आहे. तर लेट सी मार्केटमध्ये कसं मोमेंटम होईल, कुठपर्यंत निफ्टी जाऊ शकते. व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील, ॲनालिसिस आवडत असेल तर कमेंटमध्ये मेन्शन करा आणि जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा तुमच्या त्या सगळ्या मित्रांना जे विदाऊट ॲनालिसिस ट्रेड करतात. तर सगळ्यात पहिले आपण बघूया मार्केटमध्ये झालेलं काय आहे आतापर्यंत. सो लास्ट 1 वीकमध्ये तुम्ही बघू शकता मार्केट जे आहे गॅप डाऊन ओपन झालं. पहिल्या दिवशी खाली क्लोज झालं, दुसऱ्या दिवशी गॅप अप ओपन झालं, वापस खाली येऊन क्लोज झालं. एक रेंजमध्ये मार्केट जे आहे इथे क्लोज झालेलं आहे. ही रेंज कोणती आहे? 23,900 पासून 24,300 या रेंजच्या मधातच मार्केट राहिलं. गॅप डाऊन ओपन झालं, त्याच्यानंतर इथे एक मार्केटनी रेंज बनवली निफ्टीनी. आता या रेंजच्या वरच्या साईडला क्लोजिंग तर दिलेली आहे, बट ज्या दिवशी ट्रेड झाला, जो लास्ट ट्रेडिंग डे होता फ्रायडेचा, एक खूप छोट्या कॅन्डलमध्ये ट्रेड झाला. एक खूप छोटी कॅन्डल जेव्हा बनते तेव्हा आपल्याकडे एक चान्स आहे एक मोठा ट्रेड कॅप्चर करायचा, मोठा ट्रेंड कॅप्चर करायचा. तर नेक्स्ट 1 वीकमध्ये जे आहे ते एक बिग मूव पॉसिबल आहे. आता हा कोणत्या पण दिशेला येऊ द्या, याच्यासाठी आपल्याला कसं तयार राहायचं आहे आणि आपण कुठे ट्रेड करणार हे लक्षात घ्या. जर तुम्ही बरोबर लक्ष देऊ शिकलात तर नेक्स्ट वीकमध्ये 300 ते 400 पॉईंटचा मोमेंटम इझिली कॅप्चर करू शकतात. त्याच्यासाठी म्हणताय की या कॅन्डलचा लो आणि हाय याला तर मार्क करून ठेवा. सगळ्यात पहिले डेली कॅन्डल आहे आणि डेली कॅन्डलचा लो आणि हाय खूपच छोट्या रेंजमध्ये बनलेला आहे. मार्केट जे आहे तुम्ही बघू शकता ऑलरेडी खाली आलं, वरती जायचा मल्टिपल प्रयत्न केला, पण अशी एक बुलिश कॅन्डल मार्केटमध्ये बनतच नाही आहे. तर नॉर्मली तुम्ही बघितलं असेल जेव्हा पण मार्केटला वरती जायचं आहे तर मार्केटमध्ये एक बुलिश कॅन्डल बनते. अशी एक बुलिश कॅन्डल बनते आणि त्याच्यानंतर जे आहे मार्केट त्या लेवलला येत नाही. जे लेवल मार्केटला खूप जास्त आवडतात, मार्केट त्या लेवलला मल्टिपल टाईम येत नाही. मार्केट ते लेवल इझिली काढून टाकते. बट इथे मार्केट मल्टिपल टाईम ट्रेड केलेला आहे. गॅप अप ओपन झाला, मग गॅप डाऊन ओपन झाला, मग वापस रिकवर झाला, मग एकदम गॅप अप ओपन झाला आणि फ्लॅट ट्रेड केला. आता बघायचं आहे पुढे 1 वीकमध्ये निफ्टी कुठपर्यंत जाऊ शकते. सगळ्यात पहिले आपण येणार इथे झूम करूया, थोडंसं हाय आणि लो मार्क करूया. लो बघा 24,315चा लो आहे आणि हाय जो आहे 24,420चा आहे. तर ॲज सिम्पल 100 पॉईंट जो आहे 100 पॉईंटची रेंज आहे. 24,420 जर ब्रेक केला तर आपण जो टार्गेट आहे सिम्पल टार्गेट ठेवणार आहे 24,700. स्टॉप लॉस कुठे लावणार? स्टॉप लॉस आपण लावणार 24,300च्या खाली. हा आपला स्टॉप लॉस 24,700 टार्गेट. म्हणजे आपला स्टॉप लॉस किती पॉईंटचा आहे? 100 पॉईंटचा. टार्गेट किती पॉईंटचा आहे? 300 पॉईंटचा. एक सिंगल ट्रेड आपण करणार आहे या वीकमध्ये. 24,420 ब्रेक केला, 24,700चा टार्गेट, 24,300चा स्टॉप लॉस. इट्स व्हेरी इझी. अगेन 24,300च्या खाली जर आला, 24,300 ब्रेक केला तर मग आपण सेल करणार. स्टॉप लॉस लावणार 24,420ला आणि आपलं जे टार्गेट असेल, टार्गेट राहणार आहे 23,900 पर्यंत. हा जो प्रिव्हियस लो आहे इथपर्यंत टार्गेट राहणार आहे. तर मार्केट जे आहे 23,900 पर्यंत एक तर टच करू शकते, वरच्या साईडला गेला तर गॅप फिल करू शकते, 24,700 पर्यंत मार्केट जाऊ शकते. ज्या साईडला ब्रेक करेल त्या साईडला आपण ट्रेड करू. इट्स व्हेरी सिम्पल, व्हेरी इझी. आय होप तुम्हाला लक्षात आले असेल लेवल्स. ज्या पण साईडला ब्रेक करेल एक सिंगल स्टॉप लॉस लावून आपण ट्रेड करणार आहे. व्हॉट इफ समजा 24,420 ब्रेक झाला, मार्केट खाली आलं आणि 24,300चा स्टॉप लॉस झाला, फर्स्ट अटेम्प्ट झाला, स्टॉप लॉस झाला, दॅट्स ओके. सेल आपण करणार नाही. मग वापस जर मार्केट वर आला, वापस 24,420 गेला,
वापस आपण ट्रेड करणार, वापस आपण स्टॉप लॉस लावणार. तर मॅक्सिमम आपण 2 ट्रेड करणार. व्हॉट इफ जर मंडेला 24,300 ब्रेक केला, खाली आला मार्केट, तुम्ही सेल केला आणि खाली येण्याच्या जागी वरती जाऊन स्टॉप लॉस हिट झाला, तर स्टॉप लॉस हिट झाला तर आपण बाय ट्रेड नाही करणार, आपण वेट करणार वापस 24,300 ब्रेक होतोय का, वापस सेल ऑन राईज खाली येऊन वापस ब्रेक होत आहे का. म्हणजे जर वरच्या साईडला आपण ट्रेड करत असेल तर 2 वेळा आपण ट्राय करणार. फर्स्ट अटेम्प्टमध्येच ब्रेक करून टार्गेट झाला तर व्हेरी गुड, 1:3 300 पॉईंट आपल्याला मिळतील. खाली पण सेम सिनारिओ, खाली पण 300 पॉईंट मिळतील. बट बाय साईडला ब्रेक केला, उद्या आपण ट्रेड केल्या, स्टॉप लॉस हिट झाला, तर अगेन आपण जो ट्रेड असेल तो बाय साईडलाच प्लॅन करणार, जेव्हा अगेन तो लेवल ब्रेक होईल, सेल साईडला नाही करणार. जर उद्या सेल साईडला ब्रेक झाला, मार्केट खाली आला, वापस वरती स्टॉप लॉस हिट झाला, अगेन आपण या लेवलचा ब्रेक होण्याचा वेट करू 24,300, अगेन सेल साईडला दुसरा ट्रेड प्लॅन करू आणि 23,900चं टार्गेट. सो इट इज व्हेरी सिम्पल. आय होप तुम्ही जर व्हिडिओ 2 वेळा बघणार तर तुम्हाला नक्कीच लक्षात येईल आपली स्ट्रॅटेजी काय आहे. आणि मिनिमम 300 पॉईंट्स जे आहे ते आपल्याला मिळू शकतात इथून. यस, मार्केट जे आहे ते हायर लेवलला वेट तर करत आहे. तुम्ही बघू शकता इथे हायर लेवलला वेट केला. आता जर 24,420 जर ब्रेक केला तर हा बिग बुलिश साईन असेल. बिग बुलिश साईन. पहिलं टार्गेट तर मी डायरेक्टली इथे प्लॅन करेल 24,700ला. बट एक रिझन आहे फक्त ज्याच्यामुळे मी या ट्रेडला पण कन्सिडर करत आहे. जर ते रिझन नसतं तर मी हा ट्रेड कन्सिडरच केला नसता. तो रिझन आहे की हिंडनबर्गचा एक ट्विट आलेला आहे ज्याच्यामध्ये त्यांनी बघितलं समथिंग व्हेरी बिग विल हॅपन इन इंडिया. मे बी ते काहीतरी लास्ट टाईम जसं अदानीमध्ये त्यांनी काही केलं होतं तसं मे बी काही एखादी रिपोर्ट किंवा काही ते पब्लिश करू शकतात. जे पब्लिश जर झाली त्याचा एक इम्पॅक्ट थोडाफार असू शकतो. आपल्याला न्यूजवर नाही जायचं आहे, आपल्याला प्राईज ॲक्शन बघायचं आहे. जर 300 ब्रेक केला तर खाली टार्गेट येईल. जर न्यूजचा इम्पॅक्ट आला, काही आला, प्राईज ॲक्शन बनला तर. अदरवाईज त्यांची रिपोर्ट जर काही आली नाही, जर जस्ट एक ट्विट आला पण त्याच्यानंतर काही रिपोर्ट नाही आली, तर आपण आपला जे बुलिश मोमेंटम आहे त्याला कंटिन्यू ठेवणार आहे. आय होप आता तुम्हाला निफ्टीचा ॲनालिसिस समजला असेल. जर तुम्हाला अंडरस्टँड झालं असेल तर कमेंटमध्ये मेन्शन करा निफ्टी फॉर द टार्गेट ऑफ 24,700 और 23,900. तुम्हाला काय वाटते, 24,700 जाईल की 23,900 येईल, हे कमेंटमध्ये मेन्शन करा. जस्ट मेन्शन करायचं आहे निफ्टी आणि त्याच्या पुढे तुमचं टार्गेट 24,700साठी तुम्ही प्लॅन करताय की 23,900साठी प्लॅन करताय. मला पण कळू द्या की किती लोक जे आहे बुलिश आहे किंवा बिअरिश आहे मार्केटवर. नाऊ लेट्स गो विथ बँक निफ्टी. बँक निफ्टी अजून जास्त इंटरेस्टिंग आहे आणि याच्यामध्ये जे आहे 50,000च्या वर जोपर्यंत टिकून आहे, मी कंटिन्युअसली वारंवार ही गोष्ट रोजच्या व्हिडिओमध्ये सांगत आलेलो आहे की 50,000च्या वर टिकून आहे, सेल करणार नाही. 50,000 ब्रेक करेल तेव्हा आपल्याकडे चान्स आहे सेल करायचा. पण आता ही जी कॅन्डल बनलेली आहे या कॅन्डलच्या नंतर आपल्याला फक्त या कॅन्डलचा लो जरी ब्रेक होत असेल तरी आपण ट्रेड करणार आहे. कुठे ट्रेड करणार, कसं ट्रेड करणार, तर इथे बघू शकतो आपण 50,395. जर उद्या मार्केट ओपन झालं आणि 50,400च्या खाली येणं सुरू झालं तर आपला जो स्टॉप लॉस असेल या हायच्यावर आपण स्टॉप लॉस लावणार आणि आपलं जे इमिडिएट टार्गेट असेल, फर्स्ट टार्गेट ते असणार आहे 50,000. दुसरं टार्गेट असणार आहे 49,500 या वीकसाठी. उद्या पर्टिक्युलर डेसाठी 50,000चं टार्गेट, पूर्ण वीकसाठी 49,500चं टार्गेट. जर 50,400 या लेवलच्या खाली मार्केट येणं चालू झालं, 10-15 मिनिट सस्टेन केलं तर. व्हॉट इफ समजा उद्या मार्केटनी हाय ब्रेक केला, जर हा हाय ब्रेक करत असेल, हा हायचा लेवल काय आहे ते पण मी तुम्हाला सांगून देतो. तुम्ही बघू शकता इथे 50,700. 50,700 जर ब्रेक करत असेल तर 51,200 पर्यंतचे टार्गेट जे आहे ते पॉसिबल आहे. तर 50,700 जर ब्रेक केला ऑन द अपसाईड तर 51,200 टार्गेट
आणि आपला जो स्टॉप लॉस राहणार आहे तो राहणार आहे 100 पॉईंट फक्त लावणार आहे आपण 50,600 किंवा मॅक्सिमम कन्झर्वेटिव्ह 50,500. इथे जे आहे ते आपण स्टॉप लॉस प्लेस करणार 51,200. हे जे असणार आहे हे आपलं टार्गेट असणार आहे आणि 50,700 ब्रेक झाला तर आपण बाय करणार आहे. हा ट्रेड आता आय होप तुमच्या लक्षात आला असेल. 50,400च्या खाली गेला तर सेल, 50,700च्या वर गेला तर बाय. व्हेरी सिम्पल. नेक्स्ट 1 वीकसाठी हा ट्रेड जो आहे आपण करणार आहे. 2 ते 3 दिवसात आपल्याला 400 ते 500 पॉईंटचं टार्गेट मिळू शकते ऑन द अपसाईड ऑर द डाऊन साईड. आणि आय एम व्हेरी कन्व्हिन्स्ड की हे टार्गेट येईल. सो याला प्लॅन पण अशाच प्रकारे करा की तुम्ही एक नाही तर 2 ट्रेड करा मॅक्सिमम या वीकमध्ये, पण मोठं टार्गेट प्लॅन करा. 20, 30, 40 पॉईंट तुम्ही टार्गेट प्लॅन करसाल दॅट इज ओके. ते तुम्हाला इंट्राडे ट्रेडिंगसाठी चांगलं वाटेल. बट एक मोठं टार्गेट तुम्ही प्लॅन करू शकता ज्याच्यामुळे तुमच्या अकाउंटमध्ये जे आहे ते एक मोठा प्रॉफिट एक सोबत येईल. त्याच्यासाठी रिस्क तुम्ही छोटी घेत आहे. ओके, नाव सी सेन्सेक्स. सेन्सेक्समध्ये पण जे आहे तिन्ही बेंचमार्क, तिन्ही पण इंडेक्सेस जे आहे एकदम छोट्या छोट्या रेंजमध्ये ट्रेड करत आहे. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा पण मार्केटनी छोट्या रेंजमध्ये ट्रेड केलं, जसं इथे तुम्ही बघू शकता मार्केटनी एक छोट्या रेंजमध्ये ट्रेड केलं. इथे रेंज ब्रेकआउट झाला पण तो आपण कॅप्चर करू शकलो नाही कारण डायरेक्ट गॅप डाऊनच ओपन झाली आणि त्याच्यानंतर अगेन गॅप डाऊन. बट इथे जर आपण कॉल पुट या रेंज ब्रेकआउट कॉल पुट दोन्ही बाय करून ठेवलं असतं की रेंज ब्रेकआउट झालं ट्रेड होते इमिडिएटली. जो 2,000-3,000 पॉईंटचा मुवमेंट झाला, कॉल तर 0 झाला असता पण पुटनी तुम्हाला खूप पैसे कमावून दिले असते. तर छोटा रेंज जेव्हा असतो ना तेव्हा आपल्याला एक मोठा ट्रेड प्लॅन करायला पाहिजे असं म्हणतात. तर यालाच आपण इथे पण कन्सिडर करणार आहे की खालच्या साईडला तुम्ही बघू शकता, खालच्या साईडला एक छोटी रेंज आहे. ही रेंज कुठे येत आहे 79,500. 79,500 ब्रेक केला तर स्ट्रेट फॉरवर्ड आपण तिथून 1,000 पॉईंटचं खाली टार्गेट ठेवणार आहे 78,500चं. वरच्या साईडला 80,000 राऊंड लेवल आहे, तो जर ब्रेक केला तर आपण 81,000चं टार्गेट ठेवणार आहे. तर सिम्पल. सेन्सेक्समध्ये कसं ठेवणार 79,500 जर ब्रेक केला तर आपलं जे टार्गेट राहील 78,500 हे आपलं टार्गेट राहणार आहे सेल साईडला. आणि बाय साईडला आपण काय ट्रेड करताय 80,000 जर ब्रेक केला तर आपण बाय करणार. आपलं टार्गेट राहणार आहे 81,000. हे जे आहे आपलं टार्गेट आहे. 80,000 ब्रेक केला तर 81,000 आपलं टार्गेट. याच्यासाठी सेन्सेक्समध्ये आपण जे आहे ते 300 पॉईंटचा स्टॉप लॉस प्लॅन करू शकतो. 300 पॉईंट. जर 79,500 ब्रेक केला तर 79,800चा स्टॉप लॉस, 78,500चं टार्गेट. जर 80,000 ब्रेक केला तर 79,700चा स्टॉप लॉस आणि 81,000पर्यंत टार्गेट. सो हा आपण 300 पॉईंटचा स्टॉप लॉस लावून एक पोझिशनल टार्गेट वरच्या साईडला प्लॅन करू शकतो सेन्सेक्समध्ये. ओके, तो ज्यांना 300 पॉईंट मोठे वाटत आहे ते मे बी 100 किंवा 150 पॉईंटचा स्टॉप लॉस लावून 2 ट्रेडसाठी प्लॅन करू शकतात की फर्स्ट टाईम ब्रेक केला मोमेंटममध्ये वर गेला दॅट इज ओके. पण जर खाली आला स्टॉप लॉस हिट झाला 150 पॉईंटचा तर एक्झिट करा. वापस जेव्हा ब्रेक करेल वापस 150 पॉईंटचा स्टॉप लॉस लावून ट्रेड करू शकता. आणि वरती जे टार्गेट राहील तुमचं 81,000पर्यंत राहील, खाली जे टार्गेट राहील 78,500पर्यंत टार्गेट राहणार आहे. तर आय होप तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स या तिघांचे पण व्ह्यूज आता क्लिअर झाले असतील. व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे पण व्हिडिओमध्ये खूप नॉलेज आहे. जर तुम्ही प्रॉपरली फॉलो केलं तर नेक्स्ट वीकमध्ये मिनिमम 1,000 पॉईंट तुम्ही सेन्सेक्समध्ये, 1,000 पॉईंट तुम्ही बँक निफ्टीमध्ये आणि 300 ते 400 पॉईंट निफ्टीमध्ये जे आहे ते प्रॉपरली ट्रेड करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये मेन्शन करा की तुम्हाला काय वाटत आहे, मार्केट वरती जाईल की खाली जाईल. आणि लास्ट टाईम जसं हिंडनबर्ग रिपोर्टमुळे मार्केटवर एक निगेटिव्ह इम्पॅक्ट आला होता, अदानीचे शेअर्सला टार्गेट केलं होतं. तर यावेळेस तुम्हाला काय वाटते की हिंडनबर्ग कोणत्या ग्रुपला टार्गेट करेल? मे बी रिलायन्स असू शकतो, अदानी असू शकतो, बिर्ला असू शकतो, टाटा असू शकतो. तो कोणता एक ग्रुप आहे की गव्हर्नमेंट कंपनीज आहे, कोणता एक ग्रुप तुम्हाला असं वाटत आहे की जिथे हिंडनबर्गची रिपोर्ट येऊ शकते आणि त्याच्यामुळे निगेटिव्ह इम्पॅक्ट येऊ शकतो? नक्की कमेंटमध्ये मेन्शन करा, मला वाचायला आवडेल कमेंट्स. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.